Good morning, students. Today we continue the lesson Be Smart. Smart goals. Smart goals have a specific rubric. In the last two lectures, we discussed about it. That the word smart. In the last lecture, we see the meaning of yes, specific. M means miserable. Now we'll see the next letter A. A means achievable. Achievable means प्राप्त किंवा साध्य करण्यायोग्य. साध्य करण्यायोग्य. A means achievable, प्राप्त करण्यायोग्य किंवा साध्य करता येण्याजोगं. आपल्याला आपण जे ध्येय ठरवणार आहोत ते म्हणजे आपण जेव्हा करिअर फॅक्टर्स पाहत होतो, when you see the career factors at that time, our ability, क्षमता आपली, our skill, आपलं कौशल्य हे आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, अचिवेबल, प्राप्त करणे योग्य आहे का आपलं. सेटिंग गोल्स, आपण जेव्हा आपलं ध्येय निश्चित करणार आहे बाळांनो, जेव्हा आपण आपलं ध्येय निश्चित करणार, सेटिंग गोल आपण ठरवलेलं ना आपलं की या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे. Setting goals that can be completed in the designated period of time. Designated, जो ठराविक वेळ दिलेला नेमून त्या वेळेमध्ये डेझिग्नेटेड पिरियड आपल्याला काय करायचं आहे, ध्येय पूर्ण करायचं आहे. जे काही ठराविक वेळ आहे त्याच्यामध्ये ते आपल्याला पूर्ण करायचं आहे, डेझिग्नेटेड पिरियड ऑफ टाइम. Often these goals may act like stepping stones to help meet broader goals that further define a career. म्हणजे आपण त्या दृष्टीने म्हणजे आपण जे क्षेत्र ठरलंय, आपण ज्या क्षेत्रामध्ये आपण जाणार आहोत, what career we have to decide, in which faculty, in which sector आपण करणार आहोत. आपण एक पाऊल उचललं की त्या पाऊलाला आपण ते पाऊल म्हणजे आपलं पहिलं पाऊल झालं त्या क्षेत्राचं, आणि मग आपण पुढे काय करणार आहोत, त्या दिशेनं पुढे आपण जाणार आहोत. आता आपण जे आपल्याला साध्य करता येण्यासारखं आहे, प्राप्त करण्यात येण्यासारखं आहे, ते ध्येय आपल्याला निश्चित करायचं. म्हणजे आपण काय करू शकतो, पण त्या ध्येयाच्या दिशेनं आपले काय पाहिजे, प्रयत्न पाहिजे. आपण जे ध्येय ठरवलेलं आहे ते. ऍज अ स्टुडंट्स, वन एक्झाम्पल इज देअर, इथे उदाहरण दिलेलं आहे. ऍज अ स्टुडंट्स वी कांट बिकम अ प्रेसिडेंट. ऍज अ स्टुडंट वी कांट बिकम प्रेसिडेंट म्हणजे समजा आपल्याला राष्ट्राध्यक्ष व्हायचंय, राष्ट्रपती व्हायचंय. अ प्राईम मिनिस्टर, पंतप्रधान व्हायचंय. विद्यार्थी दशेत आपण होऊ शकतो का, पंतप्रधान होऊ शकतो का, म्हणजे समजा मला पंतप्रधान व्हायचंय, मी आता विद्यार्थी दशेमध्ये आहे, नाही होता येणार. बट कॅन होप टू रीच दोज हाइट्स इन द फ्युचर. मात्र एक आशा आपण ठेवू शकतो, प्राप्त करण्यायोग्य म्हटले का, प्राप्त करण्यायोग्य किंवा या अर्थानं की आपण होप, आशा ठेवू शकतो की मला एक चांगला समाज म्हणजे एक उत्कृष्ट समाजसेवक मला होता येईल. म्हणजे मी एक समाजसेवक झालो एक चांगला, तरी म्हणजे मी काय झालं की त्या हाईट पर्यंत जाऊन पोहोचलो. म्हणजे आय वॉन्ट टू रीच सच हाईट्स, त्या दर्जापर्यंत मला पोहोचायचंय, त्या उंचीपर्यंत मला पोहोचायचं. म्हणजे आपण ते त्या दर्जापर्यंत जाण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. अचिवेबल. नेक्स्ट लेटर इज देअर आर. आर मीन्स रिअलिस्टिक. आर मीन्स रिअलिस्टिक. आर मीन्स रिअलिस्टिक. रिअलिस्टिक मीन्स वास्तववादी. वास्तववादी. रिअलिस्टिक सत्यतेमध्ये पाहिजे, वास्तववादी. म्हणजे आपण जे क्षेत्र निवडले त्याच्यामध्ये आपण वास्तव काय आहे, खरी परिस्थिती काय आहे ही जाणून घेतली पाहिजे आणि ते आपण
स्वीकारली पाहिजे. वी हॅव टू ऍक्सेप्ट इट. आपण ती स्वीकारली पाहिजे. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स दॅट आर विदिन वन्स करंट स्किल सेट और एरिया ऑफ एक्सपर्टाइज. इट इज इम्पॉर्टंट टू क्रिएट गोल्स. आपल्याला काय करावं लागेल? ध्येय निश्चित करावं लागेल. करंट स्किल म्हणजे आपल्याकडे कौशल्य कोणतं आहे हे समजावून घ्यावं लागेल, जाणून घ्यावं. म्हणजे वस्तुस्थितीमध्ये काय परिस्थिती आहे, म्हणजे तुम्ही स्वतःला, म्हणजे या जगामधली जर परिस्थिती पाहिली पावळानो, म्हणजे एक वस्तू आहे की आपण सगळ्यात जास्त कोणाला ओळखतो, तर आपण सगळ्यात जास्त आपण स्वतःला ओळखतो. आपल्यामध्ये असलेली क्षमता आपण ओळखतो. आपल्याला माहित असतं की मला कोणती गोष्ट येते आणि कोणत्या गोष्टीमध्ये मी प्रयत्न करू शकतो. बिल्डिंग एक्सपर्टाइज टेक्स टाइम, so expecting to become an expert in a short amount of time is unrealistic. म्हणजे जो इमारत बांधणारा आहे तो काय करतो, अगोदर त्याचे नियोजन आखतो की आपल्याला अशा प्रकारची इमारत बांधायची आहे. Being realistic will make it easy to be successful at attaining goals. तुम्हाला जर यश मिळवायचं, इफ यू वॉन्ट टू बी अ सक्सेसफुल, तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, यू मस्ट बी रिअलिस्टिक. तुम्ही वास्तववादी असलं पाहिजे. वास्तव काय आहे त्याची तुम्हाला जाण असली पाहिजे आणि मग तुम्ही ते काय करू शकता, ध्येय मिळवू शकता. इफ डिफेन्सिव्ह अँड नॉट अग्रेसिव्ह, द गोल परहॅप्स लॅक्स रिअलिझम. पहा, जर तुमची भूमिका बचावात्मक असेल, आक्रमकता नसेल तुमच्या ध्येयामध्ये, तर तुम्ही वास्तवापासून थोडस लांब गेला असं अर्थ होतो. म्हणजे सतत तुमच्या मनामध्ये बचावाचे विचार की मला हे केल्यानंतर मला हा त्रास होईल. म्हणजे तुमच्या मनामध्ये भीती असता कामा नये. यू मस्ट बी रिअलिस्टिक. वी मस्ट हॅव द क्लिअर पिक्चर इन माइंड and must have the ability to adhere to that picture. आपल्या मनामध्ये पूर्णतः चित्र तयार पाहिजे, आपल्याला काय करायचं, आणि मग तुम्ही तुमच्या क्षमतेला धरून चिकटून राहिलं पाहिजे. आणि मग तुम्ही जे चित्र तयार केलंय त्या चित्रासाठी तुम्ही चिकटून राहून प्रयत्न केले पाहिजे. अर्थानं की तुम्ही ते प्रयत्न सोडता कामा नये. तुम्ही त्या प्रयत्नाशी बांधील असलं पाहिजे. Okay, thank you.